नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आज आपल्या सोबत आहेत खास पाहुणे. खंडेराया आणि म्हाळसा साक्षात अवतरलेत असंच मी म्हणेन. देवदत्त आणि सुरभी, खूप स्वागत आहे. आज वेळात वेळ काढलात तुम्ही. जय मल्हार. जय मल्हार. क्या बात आहे. खूप छान वाटलं आज तुम्ही वेळात वेळ काढून आलेला आहात. आणि प्रेक्षकांचे फोन यायला सुरुवात झालेली आहे. आमचा फोन नंबर तुम्ही लिहून घ्या. 02266899263 या नंबरवर तुम्ही फोन करून देवदत्त आणि सुरभी यांच्याशी बोलू शकता, गप्पा मारू शकता. देवदत्त आणि सुरभी, खूप छान वाटतं. याचा योग असा आलाय की 1 वर्ष पूर्ण झालंय जय मल्हार या मालिकेला. लोकप्रियतेच्या शिखरावर आता आहात. कसं वाटतंय 1 वर्ष पूर्ण झाल्यावर? देवाची कृपा, खंडेरायांची कृपा, म्हाळसाची कृपा, बाणाची कृपा असं म्हणता येईल त्याला. 1 वर्ष जे झालं ते 18 मेला दुसरं वर्ष परत सुरुवात झाली. आणि असं होतं की तो जो दिवस होता तो खूपच योगायोगाचा दिवस होता. कारण 1 वर्ष जय मल्हार सारख्या मालिकेला होत आहेत आणि त्याच दिवशी सोमवती अमावस्या येणं हा सुद्धा खूप मोठा योग होता. आणि तेव्हा त्याच दिवशी खंडेरायांच्या दर्शनाला जेजुरीला सुद्धा अगदी अलोट अशी गर्दी होती. त्यामुळे हे खूप डिव्हाइन आहे, हे खूप दैवी असंच वाटतं. सुरभी, अशी खूप वर्ष जय मल्हारला हो अशी माझी खूप इच्छा आहे. आम्हाला 1 वर्ष झालंय तरी असं वाटत नाहीये कोणालाच की 1 वर्ष झालंय. असं वाटतंय की आता जगून 1 वर्ष झालंय. आता 1 वर्ष म्हणजे आता तर सुरू झाली आहे सिरियल असं होतंय सगळ्यांनाच. आणि अजून असं वाटतंय की खूप म्हाळसा अजून खूप काही तिने वेगवेगळे हे करावे, तिचे अजून वेगवेगळ्या मला खूप वेगवेगळ्या स्क्रिप्ट्स मिळाव्या. मला अजून म्हाळसा खूप अनुभवायची आहे. मलाच काय मे बी हे सगळ्यांनाच वाटतंय की जय मल्हार हे संपू नये असं वाटतंय. आणि असं वाटतंय की जय मल्हार संपल्यावर मे बी दुसरं काही करताना जितकी मजा, आणि हे जेव्हा हे आता माझं पहिलं प्रोजेक्ट आहे तर असं वाटतंय की हे प्रोजेक्ट करताना जे मला म्हाळसा करता आली ती नंतर मला परत नाही करता येणार आहे. खूप आठवणार आहे मला म्हाळसा. अर्थात फोन यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे आपण पहिला फोन घेऊया. जालन्याहून मंगेश आपल्या सोबत आहेत. मंगेश, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की देवदत्त नागे आणि सुरभी अंडे यांना की आपल्या जीवनात काय बदल झाला या सिरियल पासून? काय बदल झाला? या भूमिकेमुळे काय बदल झाला? आमच्यामध्ये बदल झाला. अच्छा, पहिली गोष्ट अशी की भावना आमच्या जवळपास असायच्या, आता भावना आमच्या पूर्ण हृदयात आहेत. अगोदर मी तुमच्या घराघरात पोहोचलो होतो, पण या मालिकेच्या अनुषंगाने मी तुमच्या हृदयात पोहोचलेलो आहे. त्याचं मला खूप बरं वाटतं. आणि खंडेरायांच्या किंवा म्हाळसाईच्या, बाणाईच्या अगदी जवळ गेल्यासारखं वाटतं. जे काही दैवी गोष्टी आहेत त्या घडू शकतात त्याच्यावर विश्वास बसायला लागलेला आहे. दुसरा फोन आलेला आहे. येस सुरभी, तुला काय सांगायचंय? मला असं सांगायचंय की एक तर माझी ओळख यातून झाली आणि तुमच्यासारख्या सगळ्या लोकांचं इतकं प्रेम आम्हाला मिळतंय की त्यामुळे अजून आमचा कॉन्फिडन्स वाढतोय हे सगळं करताना. हाच मोठा बदल असेल मे बी सगळ्यांमधला. अर्थात आपण दुसरा फोन घेऊया. मुंबईहून श्याम पवार आपल्या सोबत आहेत. श्याम, तुमचा प्रश्न विचारा. मला देवदत्त सरांना विचारायचं आहे की त्यांनी जय मल्हार मध्ये जी केलेली भूमिका आहे ती अप्रतिम आहे, अप्रतिम. त्यांना म्हणजे त्यांना मी सांगू शकत नाही की अशा शब्दात त्यांनी वर्णन करू शकत नाही की त्यांनी जी भूमिका योग्य प्रकारे हे केलेली आहे. त्याबरोबर त्यांनी जे खंडोबाची जी भूमिका करताना जी त्यांची शरीरदृष्टी होती, म्हणजे तब्येत, जी बॉडी, त्याच्यामध्ये काडी मात्र जे पहिला एपिसोड आणि अजूनपर्यंतचा एपिसोड याच्यामध्ये अजिबात काहीही बदल नाहीये. त्यासाठी त्यांनी ती खूप मेहनत घेतली. आणि त्याचबरोबर म्हाळसा देवींचंही काम करताना भरपूर सुरभी मॅडमनी जे काम केलेलं आहे ते अप्रतिम आहे. तो त्यांचा येणारा राग वगैरे, म्हणजे ते मला त्यांना विचारायचं होतं की एवढं कंट्रोल म्हणजे कसं काय करताना काय त्यांना म्हणजे हे झालं, एक अनुभव त्यांचा. राग आल्यावर रागाचा अनुभव? हा, राग वगैरे, म्हणजे असं खरोखरच राग येतो की म्हणजे नॉर्मली ते ऍक्टिंग करतानाही त्यांना दाखवावं लागतं, मनापासून करावी लागते ना एखादी गोष्ट. ती ऍक्टिंग तुम्ही कशी पद्धतीने करता आणि त्याबद्दल त्यांना उत्सुकता आहे. मी नाहीये रागीट खरं तर, म्हणजे सुरभी रागीट नाहीये, पण म्हाळसा म्हणून मला राग करावा लागतोय आणि खूप इन्व्हॉल्वमेंट आहे त्या कॅरेक्टरसाठी. असं वाटतं की मी म्हाळसा आहे, जेव्हा मी स्वतःला म्हाळसा समजते तेव्हा तो राग आपोआप आलेला असतो.
त्यामुळे ती ऍक्टिंग नाही म्हणता येणार, ते सगळं. आणि देवदत्त, फिटनेस बद्दल त्यांनी अगदी छान सांगितलेलं आहे. फिटनेसवर तू अत्यंत मेहनत घेतोस, हे वेगळं सांगायची मला गरज नाहीये, पण कशा पद्धतीने शूटिंगच्या व्यापात सुद्धा तू ही मेहनत घेतोस? माझ्यावरनं एक गोष्ट नक्की सांगायची वाटते की नाईट जिमिंगचा हा ट्रेंड माझ्याकडनं लोकांना मिळतोय. कारण आमचं शूट आहे ते रात्री 10, 11, 12, 1, 2 वाजता सुद्धा संपतं. पण एक मी तो नियम ठेवलाय की शूटिंग संपल्यावर भले 2 वाजता संपू दे, पण मी ते झाल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर मी जिम मध्ये असतो. माझा 1 ते 1.5 तास भले पहाटेचे 3, 4, 5 काही वाजो, तो वर्कआउट मी कव्हर करतो, संपवतो आणि मग जी काय रेस्ट असते ती घेतो. एवढी एनर्जी उरते त्यानंतर? ती एनर्जी कदाचित मला असं वाटतं खंडेराय मला देतात. कारण मी कधी पण खंडेरायांचा मेकअप करताना जो काही भंडारा ललाटी लावतो, तो भंडारा असतो तो म्हणजे जेजुरीचाच भंडारा असतो. मी असं कुठलाच काही लावत नाही. आणि पहिले तो जेजुरीचा भंडारा एक येळकोट येळकोट जय मल्हारचा असा छोटासा जयघोष आमच्या त्या मेकअप रूम मध्ये होतो आणि नंतर मग सुरुवात होते. त्यामुळे ती जी काही डिव्हाइन पॉवर आहे, ती जी काही दैवी शक्ती आहे, ती शरीरात येते आणि तीच कदाचित माझ्याकडनं तो वर्कआउट करून घेते आणि शरीर आहे तसंच राहते. आणि डाएट वगैरे या सगळ्यावर ही तुझी मेहनत असते? हो, कंट्रोल तर असतोच. कारण आमचं जे शेड्यूल असतं ते खूप म्हणतात ना की एका सरळ रेषेत नसतं. कधी रेस्ट मिळतेच असं नाही, पण त्याच्यामध्ये जेवण खाण कधी स्किप होतं. पण मी माझे प्रोटीन शेक्स कधीच विसरत नाही. म्हणजे जे काही खाणं असतं त्याचंच ठेवतो. पण एक मात्र थोडीशी चुकीची माझ्याकडनं घडत असते, ते म्हणजे दिवसाला एक 30-40 कप चहा तरी होतात माझ्याकडनं. मला खूप चहा आवडतो, अतिशय आवडतो. आणि त्यामुळे मी सगळ्या चहाप्रेमींना नक्की सांगेन की चहा प्या पण व्यायाम करा. व्यायाम करणं जास्त महत्वाचं आहे. अर्थात आपण पुढच्या फोनकडे वळूया. अमरावतीहून मीना आपल्या सोबत आहेत. मीना, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार मीना, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅम, माझं नाव मोना मेन आहे. मी अंजनगावरून बोलत आहे. आमचं एक छोटंसं गाव आहे. मोना, तुमचा प्रश्न विचारा. मोना मेन बोलत आहे. माझा प्रश्न असा आहे की सरांची जी पर्सनॅलिटी आहे, सरांची पर्सनॅलिटी पाहून सरांना खंडेरायांचा रोल मिळाला आहे की सर म्हणजे रोल मिळाल्यानंतर त्यांनी पर्सनॅलिटी अशी डेव्हलप केली आहे? त्यांना ती उत्सुकता आहे. तसं म्हटलं तर वयाच्या 15व्या वर्षापासून मला व्यायामाची आवड लागली होती. अगदी मी घरून पळून जाऊन सुद्धा मी व्यायाम केलेला आहे. कारण माझ्या वडिलांना अभ्यास एक महत्वाचा असायचं, अभ्यास करायचा, व्यायाम आत्ता नको. पण व्यायामाची आवड असल्यामुळे शरीर डेव्हलप होत गेलं. व्यसनांना मी अगदी स्ट्रिक्टली दूर ठेवलं. दारू सिगरेट ह्या गोष्टींना मी जवळपास येऊन दिलं नाही. त्यामुळे कदाचित जे काही जडणघडण होत गेली शरीरामध्ये ती चांगली झाली. शिवरायांचे किल्ले तर आवडती गोष्ट आहे, त्यामुळे ट्रेकिंग हा सुद्धा एक आवडता भाग माझ्या शरीराचा आहे. की जे मन सांगतं की शिवाजीराजांनी जे काही केलं ते बघावं ते म्हणजे किल्ले, आणि ते करताना जो काही शारीरिक व्यायाम होतो तो सुद्धा घडत गेलेला आहे. या सर्व अनुषंगाने जे काय तुमच्या समोर जे काही शरीर उभं राहिलं ते खंडेरायांना पूरक होतं. त्याच अनुषंगाने एक गोष्ट मात्र होती की जेव्हा मला कळलं मी खंडेराय करणार आहे, तेव्हा मला महेश सर म्हणाले की तुला हॉर्स रायडिंग शिकायला लागेल. तेव्हा मी त्याला म्हटलं की नाही सर, मी तुमच्याकडे पॅकेज म्हणून आहे. हॉर्स रायडिंग हे माझं पहिल्यापासून पॅशन आहे. त्यामुळे खंडेरायांचं जे वाहन आहे घोडा, ते सुद्धा अगोदरपासूनच माझं वाहन असं म्हणायला हरकत नाही. भूमिकेसाठी हॉर्स रायडिंग शिकतात, पण तुला ते ऑलरेडी येतो. त्यामुळे खंडेरायांच्या भूमिकेसाठी मी फार काही वेगळं केलं असं नाही. ते कदाचित देवाच्या मनात होतं, खंडेरायांच्या मनात होतं की ही जे माझं चरित्र आहे ते महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या रीतीने पोहोचावं. आणि कदाचित त्यांनीच मला या बाबतीत त्यांनी चूज केलं असावं. म्हणून मी असं म्हणेन, जे काही मी खंडेराय म्हणून आहे तुमच्या समोर, ते तुमचं प्रेम आणि खंडेरायांची कृपा एवढंच. बाकी माझ्याकडनं तर काहीच नाहीये. आपण पुढचा फोन घेऊया. पुण्याहून फोन आहे आता. पुण्याहून संगीता चौधरी आपल्या सोबत आहेत. संगीता, तुमचा प्रश्न विचारा. हो हो, नमस्कार सर. नमस्कार. हा, मी तुमची स्टार प्रवाहावरची आधीची मालिका पाहिजे, देवयानी. बरोबर. तर देवयानी या मालिकेत आता मी स्पष्ट बघते, त्याच्यामुळे स्पष्ट बोलते, तुमचा साईड रोल होता. होय. त्यामुळे हिरो टाईप रोल नसल्यामुळे जास्त लक्ष तुमच्याकडे नसायचं. म्हणजे त्याच्यात तुम्हाला आडदांड बिंडो असं नाव दिलेलं होतं आणि भूमिका इतकी काही महत्वाची मला वाटली नाही. बरोबर. तर आता तुम्ही या मालिकेत हिरो या रूपात तर आहातच, आणि त्याचबरोबर तुम्ही तुमची भूमिका चांगल्या पद्धतीने वठवलेली आहे. तर अशी भूमिका करताना त्यावेळेच्या भावना आणि आता या वेळेच्या भावना याच्यात काय बदल आहे? संगीताताई, गोष्ट अशी आहे की कलाकार हा नेहमी त्याच्या अंगी एकच गुण असतो, तो म्हणजे कला सादर करणं. त्यामुळे तुम्हाला जे काही कॅरेक्टर मिळतं, जे काही तुमच्या वाट्याला जी काही भूमिका येते, ती
चोखपणे बजावणं हे जास्त गरजेचं असतं. जेव्हा मी देवयानी करत होतो तेव्हा लोकांना तो आडदांड, बिंडोक, सम्राट, भैयाराव हे एवढा आवडायचा की त्यांना काही लोकांना त्यांच्यामधला असं मी एक वाटायचो. कारण कलाकार हा नेहमी एक स्वच्छ पाण्यासारखा असावा. ज्या रंगाची भूमिका आहे ती त्या पाण्यामध्ये टाकावी, त्या रंगाचं पाणी होतं. नंतर तो रंग बाजूला काढला, ती भूमिका बाजूला काढली की परत ते जे काही स्वच्छ पाणी निर्माण होतं, जे राहतं, आणि परत त्याच्यामध्ये एक दुसरा रंग टाकायचा दुसऱ्या भूमिकेचा. सुरुवातीला सम्राटचा रंग होता, तो बाजूला काढला आणि आता खंडेरायांचा. त्यामुळे भूमिका सादर करणं, हे कला सादर करणं हा तर भाग आलाच कलाकारांचा. ते करताना मनात असं येत नाही की आपण जे काही करतो ते साईड रोल आहे का, असं काही नाही. मला एक तुम्हाला उदाहरण द्यावंसं वाटतं संगीताताई, की आज इरफान खान जे आहेत, मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. जेव्हा पहिल्यांदा जुरासिक पार्क हा चित्रपट आला तेव्हा त्यांच्याकडे तो चित्रपट बघायला सुद्धा पैसे नव्हते. पण आज जुरासिक पार्क हा जो आता त्याचा जो चौथा पर्व जे येतंय हॉलिवूडचा चित्रपट, त्याच्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे. म्हणजे किती हा फरक आहे. त्यामुळे कुठलीच भूमिका छोटी अशी नसते. परिस्थिती देव बदलत असतो. त्यामुळे तेव्हा एक साईड रोल समजा असा असायचा. आता तर तुम्ही मला पूर्णतः तुमच्या जवळपास फिरकू दिलेलं आहे. मी असं म्हणेन परत एकदा की अगोदर देवयानीच्या अनुषंगाने मी तुमच्या घराघरात पोचलो, पण जय मल्हारच्या अनुषंगाने तुम्हा प्रत्येकाच्या हृदयात मी पोचलेलो आहे. बरोबर? क्या बात आहे. खूप छान उत्तर दिलंस, खूप छान वाटलं. अर्थात फोनच्या रांगा सुरूच आहेत, त्यामुळे आपण पुढल्या फोनकडे वळूया. बुलढाण्याहून सचिन ब्रह्मपुरीकर आपल्यासोबत आहेत. सचिनजी, तुमचा प्रश्न विचारा. मला देवदत्त सरांना विचारायचं, खरं सर तुम्ही खरं बोलताय की खंडोबा या व्यक्तिरेखाच्या रूपाने म्हणजे आपण लोकांच्या हृदयात पोहोचला आहेत. मला असं विचारायचं आहे की ज्यावेळेस खंडोबा सारखा एवढा मोठा व्यक्तिरेखा तुम्ही साकारता, तर ऑफ द कॅमेरा लोकांकडून मिळणारा प्रतिसाद कसा असतो? सचिनजी, केवळ मलाच असं नाही, पण आमच्या म्हाळसाईला, आमच्या बाणाईला सुद्धा असाच प्रतिसाद मिळतो. मी स्वतः बघितलेला आहे. आम्ही जेव्हा काही इव्हेंटला जातो सचिनजी, तेव्हा अक्षरशः मी काही आईंना, काही ताईंना बघितलं की आमच्या म्हाळसाईच्या असं ते त्यांची दृष्ट वगैरे काढतात, त्यांना मिठीत घेतात, रडतात त्या वगैरे अक्षरशः. कारण त्यांना कुठेतरी स्वतः सुद्धा त्यावेळी दिसत असतात त्या. त्यामुळे खूप भावतं. केवळ माझंच असं नाही, त्यांच्या बाबतीत सुद्धा हाच अनुभव आहे. बरोबर सुरभी? सुरभी, काय सांगशील? काय अनुभव येत असतात? बायकांना म्हणजे सगळ्यांना, ऑलमोस्ट बाई म्हणा, मुलींना आणि बायकांना जास्त मोस्टली माझ्याबद्दल आहे की म्हाळसा म्हणजे त्यांना असं वाटतं की काय चाललंय तुझ्यासोबत, तुला कसं होत आहे तुझ्यासोबत. मध्ये एक आजी मला भेटल्या, त्यांनी मला म्हटलं की अगं ते सगळे मिळून तुला फसवतायत, असं त्यांनी मला तिथे सांगितलं. आणि त्यांना खूप अशी हळहळ असते आणि ते हळहळ व्यक्त करत असतात की नको तू सगळ्यांवर विश्वास ठेवू. आपल्या घरातलीच एक व्यक्ती हा, त्यांना तसं वाटतं आणि त्यांना असं खूप इन्व्हॉल्वमेंट असते त्यांची. ते बघितल्या त्यांना रडायला वगैरे येतं आणि त्या मिठी वगैरे मारतात पटकन. खरंच हीच खूप मोठी दाद आहे असं म्हणायला हवं. सचिनजी, अजून तुम्हाला एक सांगावं असं वाटतं की अक्षरशः आम्ही जेव्हा तिकडनं पास होत असतो, त्या इव्हेंट मधनं बाहेर पडत असतो, तेव्हा लोक पाया पडतात, गाडी असेल गाडीला नमस्कार करतात. आणि खरंच त्यांचं प्रेम एवढ्या टोकाला पोहोचलेलं आहे की गाडी गेल्यानंतर ज्या चकारे उठतात ना, जे मार्क्स, त्या मार्क्स सुद्धा असं लोकांनी डोक्याला लावलेलं आहे. तर खरंच एवढंच सांगतो तुम्हाला, कळकळीची विनंती की आम्ही निमित्त मात्र आहोत. पण तुम्हाला वाटलं असं जेजुरीला जाऊन तो जो भंडारा तो तुम्ही तुमच्या ललाटी लावा, भाई लावा. खरंच एक वेगळ्या प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये नक्कीच येईल. क्या बात आहे. गप्पा आपल्या छान रंगतायत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. एक ब्रेक घेणार आहोत, लवकरच परत येऊ. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सोबत आहेत सर्वांचे लाडके खंडेराय आणि म्हाळसा. आपल्या गप्पा तर रंगतायत आणि फोनच्या रांगा मात्र लागलेल्या आहेत, त्यामुळे आपण फोनकडे वळूया. नांदेडहून अशोक काशेटवार आपल्या सोबत आहेत. अशोकजी, तुमचा प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न मॅमजी देवदत्त सरांना आहे. बोला अशोकजी. हा, नमस्कार जी. नमस्कार नमस्कार सर. माझा प्रश्न हा आहे तुम्हाला की मला अगोदर काय माहित नाही, पण तुम्ही जेव्हा हे दैवी गुण सिरियल मध्ये तुम्ही भूमिका केली, तर तुम्हाला त्याच्याबद्दल दैवी गुण किंवा दैवी विश्वास किंवा दैवी शक्ती कशी आहे याचा अनुभव काही तुम्हाला आला का, किंवा तुम्ही प्रेक्षकांना त्याच्याबद्दल काय सांगणार? होय, असे एक नाही अनेक अनुभव आले. पहिलाच अनुभव अगदी आम्ही पहिला एपिसोड करतानाच आला होता, तो म्हणजे
जेव्हा आम्ही केबल वर्क करत होतो, जे पहिल्या एपिसोडमध्ये मणिमल्ल आणि खंडेराय यांचं जे युद्ध दाखवलं, त्याच्यामध्ये मी स्वतः हार्नेस बांधून केबल असं एक 30-40 फूट वरती माझे स्टंट्स चालू होते. आणि असे करताना माझे परममित्र सुनील देव जे आहेत, तर ते मल्ल म्हणून त्यांनी भूमिका केलेली आहे. तर ते त्या केबलवरनं उलटे झाले आणि खाली पडले असते, आणि खाली पडले असते तर फार मोठा अपघात झाला असता. मी केबलला लटकलेलो, ते सुद्धा लटकलेले होते, पण मला काहीच करता येत नव्हतं. फक्त तेव्हा खंडेरायांचा धावा केला आणि त्यांना सावकाश खाली उतरवलं गेलं. आणि म्हणून कदाचित असं वाटलं की खंडेरायांच्या त्या आशीर्वादामुळे किंवा त्यांचा जो हात पाठीशी आहे त्याच्यामुळे कदाचित तो अपघात टळला. परत एकदा असं झालं, आम्ही खंडेरायांचं हॉर्स रायडिंग दाखवायचं होतं, आणि ते दाखवताना जो पहिला घोडा होता, तो पहिली गोष्ट खंडेरायांचा पांढरा शुभ्र घोडा, त्याला एक निळसर झाक असते म्हणून निळा घोडा अशा याने. तर तो करताना तो घोडा अचानक उधळत होता. ते आमचे डिरेक्टर होते कार्तिक केंडे सर, तर ते म्हणाले मी स्वतः ट्राय करतो. आणि ते करताना घोडा गेला, आणि येताना जो काही तो बिथरला ना, की त्यांनी कार्तिक सरांना खाली पाडलं. आम्ही सगळे धावलो, पण बाजूला कोणी यायला मागत नव्हतं, कारण तो घोडा थोडा उधळत होता. तेव्हा सुद्धा मनात काय आलं, ते म्हणजे खंडेरायांचा धावा, की तुमचं चरित्र आम्ही लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय. तो घोडा शांत झाला, त्यांनी काही करू दिलं नाही वगैरे, फक्त लगाम जोरात खेचला होता बस. आणि अशा पद्धतीने बरेच आम्हाला असे अनुभव एक एक येत गेले. त्यामुळे जाणवत गेलं की नाही, खंडेरायांचाच हात आमच्या पाठीशी आहे, आणि हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या म्हणजे आपण त्याला दैवी म्हणतो. दैवी चमत्कार असं म्हणता नाही, पण दैवी आशीर्वाद नक्कीच आपण म्हणू. आणि ते पाठीशी आहेत, आणि म्हणूनच कदाचित कुठलाही अपघात झाला नाहीये, होणारही नाहीये, आणि हे जे काय चरित्र आहे तुमच्यापर्यंत नीट पद्धतीने पोहोचणार आहे. म्हणून या गोष्टीवर माझा पूर्णतः विश्वास आहे की दैवी गोष्टी आपल्या पाठीशी आहेत. खंडेराय साकारणारे देवदत्तचा सुद्धा विश्वास आहे, हे कळलेलं आहे प्रेक्षकांना. आपण पुढच्या फोनकडे वळूया. पुण्याहून डॉक्टर विनायक गवळी आपल्या सोबत आहेत. विनायक, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, हा माझा नागेश सरांसाठी प्रश्न आहे. नमस्कार विनायक सर. सर, मला ना माझ्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत एक विनंती आहे तुमच्याकडून, की तुम्ही जे एक असे डायलॉग बोलता, माळसा तुझा राग मी समजू शकतो, पण हे आता समजण्याची बिलकुल वेळ नाही. हा एक डायलॉग तुमच्या शब्दामध्ये म्हणून दाखवा. आणि दुसरा, माळसाताईंच्या समोर बोला की बानुबाई तुमचं लग्न नक्की तेव्हाची होणार आहे बरं का. एक अशी माझी इच्छा आहे, तेवढीच बोलून दाखवा. म्हाळसाला मी नक्कीच हे म्हणेन की म्हाळसा, मी समजून घेऊ शकतो, पण केवळ आत्ता ही वेळ नाही की हे सर्व समजून घेण्याची आणि तुला समजून देण्याची. वा, माळसाचं काय उत्तर आहे? नाही, ती रागात असते. ती रागात आहे. आपण जेव्हा म्हणतो की ही मालिका तर गाजते, संवाद गाजतायत, आणि अर्थात गाणीही तितकीच लोकप्रिय झालेली आहेत. शीर्षक गीतच इतकं सर्वांना आवडत होतं, आणि लोकप्रिय म्हणजे कॉलर ट्यून सुद्धा आल्या होत्या, आणि मोबाईलवर वाजतायत. तर आत्ताचं नवीन गाणं सुद्धा तितकंच गाजतंय. तुम्हालाही या गाण्यांविषयी काय वाटतं? कारण एक उत्साह आहे त्या गाण्यांमध्ये. आमच्या टायटल सॉन्ग पासून ते नवीन गाणं जे आले त्या सगळ्या गाण्यांवर आम्ही नाचत असतो. म्हणजे ते कोणीही लावलं तरी असं काही. आणि हे सगळ्या प्रेक्षकांसाठी पण आहे की गाणं बानुबया जरी असेल तरी माणसं त्याच्यावर नाचते. हे सांगणं महत्वाचं आहे. महत्वाचं आहे, असं काही नाही. आणि आमचे जे जेजुरीतले जे काही गाणे आहेत ते खूप, एकतर कंपोजर जो आहे आमचा त्याने इतकं छान कंपोजिशन केलंय त्या प्रत्येक गाण्यांचं प्रफुल्लने, की जेजुरीतल्या गाण्यांचं एक प्रॉपर तसंच त्याच टोन मधले ते गाणे, तसेच ते गाणे. नंतर धनगऱ्याच्यातले तसेच गाणे, फोक टाइप्स. तर ते सगळे असे आम्ही सगळेच ते एन्जॉय करत असतो. आणि मे बी मला वाटतं गाण्यांबद्दल देव अजून छान सांगू शकाल, आणि तो गाणे कंटिन्युअस ऐकत असतो. आमच्यापेक्षा जास्त गाणे तो ऐकतो. संगीत हा माझा तसा प्रांत आहे. मी गिटारिस्ट असल्यामुळे म्युझिक, संगीत हे माझ्या खूप जवळच आहे. सांगायची अजून एक गोष्ट अशी की आमची म्हाळसाई सुरभी खूप सुंदर गाते, त्यात काही वादच नाही. जे आमचं टायटल सॉन्ग जे आहे, जे सर्वांच्या मोबाईलमध्ये सतत वाजत असतं, तर त्याच्या बाबतीत असं आहे की जे आपण जेजुरीला तळी भंडारा जो करतो, त्या तळी भंडारा करताना जे काही म्हटलं जातं, जसं आपण गणपती बाप्पाची आरती सुख करता दुःख करता म्हणतो, तसंच ही जी काही आरती आहे खंडेरांची, तीच ह्या टायटल सॉन्ग मध्ये आहे. आणि हे करताना प्रकर्षाने आमचे जे ज्यांना मी जनक म्हणतो ह्या आमच्या सिरियलचं, ते म्हणजे संतोष आयाचित सर, त्यांनी स्ट्रॉंगली त्याला हे केलं की नाही, टायटल सॉन्ग हेच असणार आहे, अगडधूम नगारा सोन्याची जेजुरी. आणि ते पंकज पडघनने एवढं सुंदररित्या त्या संगीतामध्ये ते बद्ध केलेलं आहे
की त्याचे जे काही रिझल्ट आहेत, जे काही निकाल आहेत ते तुमच्या जवळच आहेत, प्रत्येकाला ते आवडतं. कारण ही खंडेरायांची योजना आहे, त्यांचा जो काही तळी भंडार आहे तो प्रत्येकाच्या जवळ असावा. 7 वाजता प्रत्येकाच्या घरात खंडेरायांचा तो जो काही तो कुलाचार व्हावा. आणि त्याच अनुषंगाने खरंच सांगायला एक बरं वाटतं की 7च्या ठोक्याला तिन्ही सांजेच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये हे कुलाचार घडतात आणि तळी भंडारा होतोय. आणि मग जय मल्हार मालिका सगळे बघतात. अर्थात वेळ झाली एका ब्रेकची. छोटासा ब्रेक घेऊ, लवकरच परत येऊ. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सोबत आहे देवदत्त नागे आणि सुरभी हंडे. पण पहिला प्रश्न मला आता सुरभीला विचारायचा आहे. इतकं या साड्या आणि दागिने हे सगळं घेऊन तू मिरवत असतेस आणि म्हाळसा साकारत असतेस, तर याचं ओझं होतं का आणि कशा पद्धतीने हे सगळं नटणं मुरडणं तू एन्जॉय करतेस? आधी म्हणजे जेव्हा लुक टेस्ट आमची झाली तेव्हा मी ते 2 वगैरे महिने खूप असं वाटत होतं, वाव मला खूप सारे दागिने घालायचे आहेत, मला लांब वेणी वगैरे असणार आहे, असं वगैरे खूप छान वाटत होतं तेव्हा. त्यानंतर हळूहळू ती हौस माझी कमी झाली, कारण ते रोज आम्ही जवळपास 12-13 तास तेच घातलेलं असतं. आणि असं होतं की ते काढून ठेवायचं म्हटलं ना तरी परत घालायला तितका वेळ जाणार, म्हणून दागिने काढून पण ठेवता येत नाहीत. पण आता असं आहे की जर ते दागिने नाही आहेत किंवा जर ते तसा सगळा कॉस्ट्युम नाही तर ती म्हाळसा पण नाहीये. त्यामुळे ती म्हाळसा दाखवायची आहे. आणि म्हाळसा त्या सेटवर गेल्यानंतर सेटच्या बाहेर म्हणजे जेव्हा पॅकअप होतं तेव्हा ते दागिने पटकन काढून चला आता सुरभी, बॅक टू सुरभी असं होतं. पण जेव्हा म्हाळसा व्हायचं असतं तेव्हा कधीच असं नाही होत माझं की यार आता परत ते दागिने घालायचे आहेत, असं नाही होतं. आणि देवदत्त, मला तुला विचारायचं की अर्थात खंडेरायाची भूमिका अत्यंत उत्तमपणे तू साकारतोस, पण तुझं स्वतःचं जेजुरीशी नातं आहे का? कधी तू आधी जात होतास का? कशा पद्धतीने ते काय नातं आहे? जेव्हा मला कळलं की जय मल्हार मालिकेमध्ये मला खंडेराय ही भूमिका मिळते तेव्हा पहिलं मी काय केलं ते म्हणजे सुरुवातीपासून मी देवभोळा आहेच, तेव्हा मी म्हटलं की पहिले खंडेरायांचा आशीर्वाद घ्यावेत, कारण त्यांचं चरित्र आपण जनमानसामध्ये आपण पोहोचवणार आहोत. तेव्हा मी विचार केला, मी आणि माझी फॅमिली आम्ही जेजुरीला गेलो, तिथे देवदर्शन घेतलं, पहिलं देवदर्शन घेतलं खंडेरायांचं. तिथे मला खूप चांगला संकेत सुद्धा मिळाला. आणि असं करता ती जी काही ओढ लागली ती बऱ्याच लोकांना माहिती आहे, ती अजूनपर्यंत आहेच आणि राहणारच. महिन्यातून 1-2 वेळा तरी मनात आलं की लगेच जेजुरीला जाऊन येतो मी. पॅकअप झाला एक 10-11 वाजता, कसा पण पॅकअप हो. आणि आत्ताचीच गोष्ट अशी की आत्ताची माझी जी एक आठवड्यापूर्वीची व्हिजिट होती अशी होती की एक 12 वाजता वगैरे पॅकअप झाला, फिल्म सिटीच्या बाहेर आलो, रात्र वगैरे होती आणि एकदम जाणवलं की नाही मला खंडेरायांची भेट घ्यायची आहे. ती ओढ लागते, ओढ लागलीच होती ती. आणि तसंच गाडी तशीच डायरेक्ट जी आहे ती थेट जेजुरीला. ती जेजुरीला गेल्यावर आता एक आणखी ऊर्जा मिळत असेल तुला? हो, मिळते, अगदी मिळते. आणि तिकडे गेल्यानंतर तिकडे जाताना माझा एक मित्र माझ्या बरोबर असतो, विजय तांबोळी, जो माझा सर्वात जवळचा मित्र, तर तो असतो. किंवा आमचे जवळचे आमचे स्नेही आहेत मुरलीदात, ते असतात बरोबर. त्या दोघांना किंवा कोणतरी एकाला घेऊन तिकडे मी जातो. त्या तिकडे युवराज म्हणून त्या तिकडे एक पुजारी आहेत, तर माझा तो मित्रच झालाय. तो त्याच्याबरोबर असलाम, त्याच्यानंतर कन्हैया, प्रथमेश असे त्याचे मित्र असतात. त्यांना मी रात्री सांगतो की 1-2-3 वाजता मी येतोय, 3:30 वाजता वगैरे तिकडे पोहोचायचं. आणि नंतर मग 5 वाजता खंडेरायांचं दर्शन घ्यायचं. ते घेतल्यानंतर जे काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती पूर्ण स्वतःमध्ये साठवायची आणि तडक सेटवर जायचं, कुठेही जायचं नाही. आणि सेटवर गेल्यानंतर मग जे काय स्नान ते करावं, का तर ती जी पॉझिटिव्ह एनर्जी ती आमच्या सेटवर पसरावी. आमच्या पूर्ण जे काही लोक ज्यांना यायला जमत नाही, सुरभीला म्हाळसेला बऱ्याच वेळा ती म्हणजे प्रयत्न करत असते यायचं. तिला सुद्धा एवढी ओढ आहे जेजुरीची की तिला जायचंय. ती मला नेहमी ओरडत असते की तू जेव्हा जाशील तेव्हा मला सांग. पण माझी वेळच अशी असते की तिला सांगण्याची ती वेळच येत नाही की अगं आता जायचंय जेजुरीला वगैरे. तर त्यामुळे ती नेहमी मला रागवत असते त्याच्यावर. तो राग खरा असतो की तिला जेजुरीला जायचं, पण मी तिला नेत नाही. ते तुमचं खंडेराय म्हाळसाचं जसं नातं आहे तसं तुमच्या दोघांचंही असं काहीतरी चालू असतं का, मधनं भांडणं आणि अशी थोडी गमती? नाही, मधनं आम्ही चांगलं बोलतो.
खूप उलट आहे ते सगळं. आणि खरंच म्हणजे खूप खूप भांडतो आम्ही प्रचंड. आणि काही कारण, खूप क्षुल्लक कारण असतात. कोणाला तिसऱ्याला सांगितलं ते हसतील उलट ते ऐकून की हे काय, हे काय कारण आहे भांडण्याचं वगैरे. आणि प्रचंड छळतो एकमेकांना खूप. अगदी अगदी असं होतं की जीव वगैरे घेऊ एकमेकांचा, तू जा तिकडे असं वगैरे. खूप ओरडाआरडा असतो एकमेकांवर. खूप भांडतो आम्ही एकमेकांशी. म्हणूनच मैत्री स्ट्रॉंग आहे. त्याला असं म्हणतात ना की तुझं माझं जमेना तुझ्या अजून कर्मेना, असं होतं म्हणजे ते. मैत्री कारण पक्की आहे. हो, अगदी एवढी घट्ट मैत्री आहे की भांडण झालं, वादावादी झाली, आजूबाजूला गेले की परत स्वतः काय कॉफी पिणार आहेस, काय रे कॉफी पिणार आहे, असं खायच्या प्यायच्या वेळी लगेच लिटरली हे पण बऱ्याचदा झालेलं आहे की मँगो लस्सी पितो आम्ही आमच्या साईडवर बऱ्याचदा. आणि आम्ही दोघंच जण आहेत की आम्ही मँगो लस्सीसाठी एनी टाइम रेडी असतो. तिकडचं खास आकर्षण आहे. हा, आवडते आम्हाला. तिथे एक जवळ हॉटेल आहे, तिथलं मँगो लस्सी खूप आवडते. कोणीही एकाने जर आमचं भांडण नुकतंच झालं असेल आणि मँगो लस्सी प्यायची इच्छा असेल तर तो मला न विचारता किंवा मी त्याला न विचारता तिसऱ्याच्या कडून निरोप वगैरे पाठवायचा की त्याला सांग मँगो लस्सी असं वगैरे. पण खूप असा मी का बोलू असं आमचा एक. मला टॉम अँड जेरी असं आमच्या सेटवर म्हणतात. टॉम अँड जेरी, खूप भांडत असतो आम्ही वगैरे, पण तरी सुद्धा एक वेगळे म्हणजे स्नेही आहोतच आम्ही एकमेकाचे. त्यामुळे सीनच्या वेळी सुद्धा भले काही झालं, तो सीन किती अपोजिट असला तरी आमच्या मैत्रीमध्ये कुठलीच बाधा येणार नाही. आणि टॉम अँड जेरी सुपरहिट आहेत त्यामुळे प्रश्नच नाही. आपण फोनकडे वळूया. वैशाली जामखिंडीकर आहेत आपल्या सोबत. वैशाली ताई, तुमचा प्रश्न विचारा. हो, हॅलो, मी वैशाली जामखिंडीकर बोलते. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू सेलिब्रिटी टॉक टाइमला, ज्यांनी आमच्या आवडत्या स्टार्सना इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू. तुमचा प्रश्न विचारा. हा, आणि हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू सौरभी मॅम अँड देवदत्त सरांना. थँक्यू. तुमच्या सक्सेसफुल सिरियलसाठी. आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगायचं आहे की तुमचं होल टीम, म्युझिक, कास्टिंग, मेकअप मॅन, एडिटर्स, रायटर्स सर्व परफेक्ट आहे. एवढं आम्ही पसंत करतो तुम्हाला. आणि सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमच्यासोबत सदैव राहतील. थँक्यू. त्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या. वैशालीजी, ह्याच्यावर मी एक सांगू शकेन तुम्हाला की जय मल्हार हे जे काही आहे ते एक टीम वर्कचं उत्तम उदाहरण आहे. केवळ खंडेरायच असं नाही, तर खंडेरायांना तेवढंच पूरक साथ देणारी म्हाळसाई आहे, तेवढीच बाणाई आहे आणि बरेच काही असे व्यक्ती आहेत. आणि त्याच्याचमुळे लोकांना खंडेराय किंवा म्हाळसाई जीवाभावाच्या वाटतात. आणि अजून एक गोष्ट सांगायची वाटते की जी काही जय मल्हार एक नंबरवर आहे, सर्वोच्च शिखरावर आहे वगैरे, आम्ही केवळ प्रोजेक्ट बनवतो, पण त्याला ह्या पदाला आणण्यासाठी कोणी कारणीभूत असेल तर ते तुम्ही आहात. ही मालिका तुम्ही एक नंबर बनवलेली आहे, आम्ही नाही. आम्ही केवळ तुमच्यासमोर सादर करतो, पण ह्या मालिकेला नंबर 1चं जे काही आपण रूप द्यावं म्हणू तर ते तुमच्यामुळे झालंय. त्यामुळे ही तुमची मालिका आहे असं मी म्हणेन. क्या बात आहे. आपल्या नंबर 1 गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. आता पण वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये साक्षात अवतरलेले आहेत खंडेराय म्हाळसा, देवदत्त आणि सुरभी माझ्या सोबत आहेत आणि आपली मैफल रंगलेली आहे. आता खरंच भंडारा लावावा असंच मलाही वाटत आहे. पण आता फोन ही सुरू आहेत आपले. फोनवर जाऊया. जळगावहून सागर आपल्या सोबत आहेत. सागर, तुमचा प्रश्न विचारा. सागर, तुमच्या टीव्हीचा आवाज बारीक करा आणि आम्हाला प्रश्न विचारा. नमस्ते. नमस्ते सागर. पहिल्यांदा मी IBN लोकमतचा आभारी आहे फोन उचलल्याबद्दल. थँक्यू. तुमचा प्रश्न विचारा. मी प्रॉपर जळगावचं राहणार आहे आणि माझं शिक्षण हे जळगावलाच झालंय, MJ कॉलेजला. तुम्हाला काय विचारायचंय देवदत्त आणि सुरभी यांना? मी सुरभीताईला खूपच जवळून बघितलंय, म्हणजे सिरियल चालू होण्याच्या आधी. जळगावचे फॅन आहेत आपल्या सोबत. हा सागर, तुमचा प्रश्न विचारा. म्हणजे कमीत कमी आजपासून 5 वर्ष आधी म्हणजे बघितलंय त्यांना. ते एक तुझे फॅन आहेत जळगावचे आणि जळगावच्या काही आठवणी तुला शेअर करायच्या असतील तर आम्हाला नक्की आवडतील. हा, जळगावला असताना लहानपणापासून म्हणजे मी जवळपास 12th पर्यंत जळगावला होते. तोपर्यंत गाण्यांचे कार्यक्रम म्हणा किंवा नाटकं म्हणा किंवा
आमच्या इथे बालगंधर्व महोत्सव होतो किंवा माझे आईबाबा स्वतः माझे बाबा आकाशवाणीत आहेत, ते आकाशवाणीकडून वेगवेगळे प्रोग्राम्स अरेंज करत असतात. नंतर आई स्वतः लेक्चरर आहे, प्लस तिचे मुलांचे क्लासेस वगैरे गाण्याचे त्यांचे पण ती वेगवेगळे प्रोग्राम्स करत असते. सो वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समधून आणि वेगवेगळ्या प्रोग्राम्समधून मे बी कोणत्या तरी प्रोग्रामला त्यांनी मला बघितलं असेल. पण तू म्हणजे लहानपणापासूनच कलाविश्वाच्या जवळ होतीस, खूप आधीपासून ही आवड होती. स्टेज वर मी दुसरीत असताना गेले, जेव्हा मला आईने एक नाट्यछटा लिहून दिली होती. ती नाट्यछटा मी पहिल्यांदा परफॉर्म केली होती स्टेजवर, आणि तेव्हापासून मग ते स्टेजवरचं आधीपासून वाटत होतं अभिनय करावा पुढे. हा, नंतर जसं तेव्हा नव्हतं एवढं कळत, म्हणजे 10वी वगैरे पर्यंत एवढं काही डिसाईड केलेलं नव्हतं, पण वाटायचं अवॉर्ड्स लागले की मलाही मिळेल वगैरे, ते एक वेगळं हे असायचं. पण जसं जसं नाटकं झाली, नागपूरला नंतर मी गेले. नागपूरला मी स्वामी नावाचं एक नाटक केलं जे कमर्शियल होतं. आम्ही त्याचे जवळपास 500 प्रयोग केले, प्रत्येक म्हणजे भारतात पूर्ण आम्ही फिरलो ते प्रयोग करत करत. त्यामुळे त्यानंतर असं वाटायला लागलं की आता अभिनयाकडे जायला पाहिजे, वळायला पाहिजे, छान वाटेल, म्हणजे इंटरेस्ट क्रिएट झाला. सो छान वाटलं नंतर ते करताना. मे बी त्यांनी तेव्हा मला जळगावचे जे आहेत सागरजी, तेव्हा मला त्या प्रोग्रामसमोर बघितलं असेल. अर्थात इतके प्रेक्षक तुमचे आहेत आणि फॅन इतके आहेत, हे सगळे प्रेक्षक जेव्हा तुम्हाला भेटतात तेव्हा खरंच ते तुम्हाला देवरूपात पाहतात. खरंच साक्षात खंडेराय अवतरले किंवा म्हाळसादेवी अवतरली असं त्यांना वाटत असतं. तुम्हाला काय वाटतं यावेळेला, की त्यांच्या ह्या सगळ्या भावना पाहून तुम्हाला काय वाटतं? पहिली गोष्ट अशी की ह्या स्थितीपर्यंत येण्यासाठी केवळ मीच एकटा कारणीभूत नाहीये, तर माझी पार्टनर कांचन आणि माझा बच्चू निहार ह्यांची तर साथ होती, म्हणूनच ह्या पदापर्यंत पोहोचलोय. आणि माझे बेस्ट फ्रेंड्स किंवा माझ्या सर्वात जवळचे असे सुरभी, त्याच्यामुळे सुद्धा ती साथ मिळालेलीच आहे. लोकांनी अक्षरशः हृदयात स्थान दिलेलं आहे. त्यांचा ओघ असा आता काही आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की ते थेट जेजुरीला जातात, आणि जेजुरीमध्ये सुद्धा त्यांचा ओघ एवढा वाढलेला आहे. आज जेजुरीमध्ये सुद्धा म्हटलं तरी गर्दी जवळपास ह्या सोमवती अमावस्येला एक तिप्पट चौपट अशी गर्दी होती. मला तिकडनं डायरेक्ट व्हिडिओ कॉलिंग सुद्धा मला मिळालं. युवराज जो माझा मित्र आहे तिथला पुजारी, तर त्यांनी मला अक्षरशः व्हिडिओ कॉल लावून दिला की देवदा व्हिडिओ कॉल लावून देतो, बघा इकडची गर्दी. आणि ती गर्दी मला पाहायला मिळाली. तेव्हा खूप बरं वाटलं की खंडेरायांचं चरित्र खरोखरच जनमानसामध्ये अक्षरशः पूरकरित्या त्यांच्यामध्ये पोहोचतंय. आणि मला वाटतं की आता बानू सोबतचा विवाह होता तेव्हाही गर्दी तिकडे नळदुर्गला जमली होती असं आम्ही ऐकून आहोत. सुद्धा खूप वेगळाच एक भाग होता की नळदुर्गामध्ये अक्षरशः त्या तिकडे खंडेराय आणि बाणाई यांचा विवाह त्यांनी साजरा केला. तिकडे जेवण खाण वगैरे झालं, एक जल्लोषमय असं वातावरण त्या तिकडे होतं. मला अगोदर कदाचित कल्पना ह्याची असती नीट, आणि मला माझ्या हातात वेळ असती तर मी लपून छपून का होईना पण तो बी कार्यक्रम नक्कीच बघितला असता. बानू आपल्या सोबत नाहीये. बऱ्याचदा असं होतं, म्हणजे जोपर्यंत खंडोबा आणि बानूचं लग्न नव्हतं तोपर्यंत एक म्हाळसाचं असं होतं की नाही ते परत येणार आहेत, जेजुरीत परत येणार आहेत, तिला काहीच माहित नव्हतं. पण ज्या वेळेला म्हाळसा खूप राग करते तेव्हा माझं एक पर्सनली असं होतं की का ती एवढी राग करते. तर हे बऱ्याचदा मला बाकीच्यांशी बोलण्यापेक्षा मी देवशी खूपदा बोलले की यार असं का ती अशी का करते, ती एवढी का सारखी काय ती रागवत असते, सारखी चिडत असते. तर मला एक सांगायचं की मी अजून जेजुरीला गेलेली नाहीये, पण मला जेजुरीला न जाता बऱ्यापैकी म्हाळसाबद्दल, बानूबद्दल, खंडोबाबद्दल देव खूप छान सांगत असतो. की त्याने हे सगळं ऐकलंय, त्याने प्लस ते वाचलेलं आहे, तो जेजुरीला जात असतो. आणि बऱ्याचदा असं होतं की मला नाही करायचंय हे, असं इतकी का रागवते ही, सारखी चिडत राहते. पण त्याने हे बऱ्याचदा नाही सुरभी, ते तसंच आहे कॅरेक्टर, ते तू अजून ते छान कर, म्हाळसा तशीच होती. आणि तो जे मला म्हाळसाबद्दल सांगत असतो मग त्यानंतर हा ठीक आहे मे बी असं असेल, पण मला नाही पटत आहे. तरी एक शेवटी कुठेतरी एक ते असतं ना, भांडतो आम्ही, त्यामुळे आम्ही ते कुठेतरी येतच. मला विचारायचं की बानू आणि म्हाळसा आता ऑन स्क्रीन नाही पण ऑफ स्क्रीन तुमची कशी मैत्री आहे? आहे, मुळात असं होतं की आमचं सोबत नसतं शूट. मी असते तेव्हा ती नसते, ती असते तेव्हा मी नसते. दोघींचंही एक पर्सनल काहीतरी वेगवेगळं चाललेलं असतं. आम्ही असं एकमेकांच्या मध्ये खूप नसतो. आणि ठीक आहे, म्हणजे हाय हॅलो कसं चाललंय छान वगैरे, तेवढा योग येत नाही. हा तेवढा योग येत नाही. खूप छान वाटलं पण तुम्ही दोघांनी आज वेळ काढलात, शूटिंगच्या एवढ्या व्यस्त शेड्यूल मधनं तुम्ही वेळ काढलात, खूप छान वाटलं. आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम असंच राहू दे. खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. आमच्याकडनं असं तुम्हाला शुभेच्छा. व्यसनांपासून दूर राहा आणि व्यायाम करा.
धन्यवाद. जय मल्हार. जय मल्हार. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज इथेच थांबणार आहोत. पाहत रहा IBN लोकमत.